जय शिवराय मित्रांनो, आज मी आलोय मार्लेश्वर मंदिर। हे मंदिर एका डोंगरात गुफेत आहे। असं एक मंदिर की या मंदिरात कधीच लाईट लावली जात नाही। 24 तास या मंदिरात दिवे समयी लावले जातात। चला मग बघूया मार्लेश्वर महादेव मंदिर। श्री मार्लेश्वर महादेव मंदिर, जिल्हा रत्नागिरी। मित्रांनो, माझा प्रवास रत्नागिरीतून होता। गणपतीपुळे दर्शन करून आम्ही मार्लेश्वरला जायचा प्लॅन केला। श्री मार्लेश्वर एक प्राचीन मंदिर असून ते भगवान शिवाला समर्पित आहे। ह्या मंदिराची ख्याती म्हणजे हे संपूर्ण मंदिर एका गुहेत आहे आणि दुसरी खासियत म्हणजे ह्या मंदिरात समयी दीप यांचाच उजेड असतो। मार्लेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर नागांचे वास्तव्य असलेलं एक मंदिर। मित्रांनो, मार्लेश्वर गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायथ्यापासून 520 पायऱ्या चढाव्या लागतात। मित्रांनो, आपल्याला जर मार्लेश्वर ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर आपण इथे पावसाळ्यात यावे, कारण येथे पावसाळ्यात असंख्य धबधबे आपल्या नजरेस पडतील। त्यातला एक म्हणजे मार्लेश्वर धबधबा, हा भरपूर फेमस आहे। मित्रांनो, मंदिराच्या पायऱ्या चढताना आपल्याला रस्त्यामध्ये विविध प्रकारचे दुकानंही दिसतील। मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी इथे वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते। मार्लेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशाशेजारीच एक छोटीशी देवली आहे। या देवलीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात। मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे। ह्या गुहेत इतर दिवा लावण्यास सक्त मनाई आहे। ह्या गुहेत समयी आणि निरांजनाचा मंद उजेड असतो। ह्या गुहेत प्रवेश केल्यावर आपल्याला समोर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाचे अशा 2 शिवपिंडीचे दर्शन होते। शिवपिंडीच्या मागे कपारीत असंख्य सापांचे अस्तित्व असते, मात्र या सापांचा कुणालाही उपद्रव झाल्याचा ऐकिवात नाही। मंदिराच्या बाहेर माकडांचा वावर हा जास्त प्रमाणात आहे। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डोंगरावरून पावसाळ्यात असंख्य धबधबे वाहत असतात, म्हणून आपण जर इथे येत असाल तर पावसाळ्यात नक्की या। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या धबधब्याजवळ जायला वाट ही खालच्या अंगाला आहे। मित्रांनो, श्री मार्लेश्वर महादेव मंदिराबद्दल मी दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।